गुड मॉर्निंग. रेसिपी बाय मनीषामध्ये तुमचे सहर्ष स्वागत. मी आता तुमच्यापर्यंत काही रेसिपी घेऊन येणार आहे आणि मी ते का करत आहे हे पाहण्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा मी शेंगदाण्याचे लाडू करणार आहे. त्यासाठी मी शेंगदाणे आहेत ते भाजून घेतलेले आहेत आणि त्याचा बारीक चुरा करून घेतलेला आहे मिक्सरला. आणि त्याच्यानंतर गूळ बारीक करून घेतलेला आहे. शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत आणि गुळही बारीक करून घेतलेला आहे. आणि हे दोन्ही पण मिश्रण मी आता एकजीव करणार आहे. एकजीव केलेले मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे. मिश्रण आपले तयार झालेले आहे. हे मिश्रण घेऊन आता मी छान गोल गोल शेंगदाणा गुळाचे लाडू तयार करत आहे. आणि हे आता आपले शेंगदाणा गुळाचे लाडू तयार झालेले आहेत. चला मग झाले आता आपले शेंगदाणा गुळाचे लाडू. काम करता करता पेट पूजाही झालीच पाहिजे ना. मग माझा ब्लॉग बघता बघता खाऊया कांदे पोहे, की जेणेकरून त्यांचे साबुदाणे वडे हे तेलामध्ये सुटले. हे मी आता मुगाचे लाडू केलेले आहेत. याची रेसिपी मी रेसिपी बाय मनीषामध्ये मी आधीच पोस्ट केलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. हे मी 2 प्रकारचे लाडू केलेले आहेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे मी हे लाडू का करणार आहे त्याचं कारण की मला आता ह्या 2 लाडूंची ऑर्डर आलेली आहे आणि आता मी ते उद्या डिस्पॅच करणार आहे. अशाच प्रकारचे वेगवेगळे लाडू जर तुम्हाला हवे असतील तर रेसिपी बाय मनीषाला नक्की DM करा. अशाच वेगवेगळ्या प्रकारचे जर लाडू तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर रेसिपी बाय मनीषाला नक्की ऑर्डर करू शकता. आणि चांगल्या दर्जाचे साहित्य वापरून मी हे घरगुती लाडू तयार करते. आणि तुम्हाला जर आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारचे जर पदार्थ हवे असतील तर मी तुम्हाला हमखास ते करून देईल, ही माझी शाश्वती आहे. या वेगवेगळ्या रेसिपी देण्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा, यूट्यूबला नक्की सबस्क्राईब करा. मग काय मंडळी, वाट कसली पाहताय? आजच तुमची ऑर्डर माझ्यापर्यंत येऊ द्यात. आणि वेगवेगळ्या लाडूंचा आस्वाद घेण्यासाठी रेसिपी बाय मनीषाला नक्की फॉलो करा. मी ऑर्डरचे मुगाचे लाडू पॅक करत आहे. आता मी ऑर्डरचे शेंगदाणा लाडू पॅक करत आहे. आता मी हे ऑर्डरचे लाडू पॅक केलेले आहे. आता हे मी उद्या डिस्पॅच करणार आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. असंच तुमचं प्रेम माझ्यापर्यंत येऊ द्या.